नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भांड्यांचा जास्त पसारा न करता कुकरच्या फक्त 2 शिट्यांमध्ये आणि अगदी घरगुती साहित्यांमध्ये आणि घरगुती मसाल्यांमध्ये अंडा बिर्याणी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला जुना तांदूळ वापरायचा आहे. इथे मी 1.5 कप बासमती राईस घेतलेला आहे. हा लॉंग ग्रेन बासमती राईस आहे. जुना तांदूळ कसा ओळखायचा? तर जुना तांदूळ थोडा लालसर पडलेला असतो आणि त्याचा भात केल्यावर तो मोकळा मोकळा शिजतो. म्हणजेच तो जुना तांदूळ आहे आणि असाच तांदूळ आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी वापरायचा आहे. हा तांदूळ पाण्याने 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून 10 मिनिटे हा तांदूळ भिजत ठेवायचा. तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. इथे मी 6 उकडलेली अंडी घेतली आहेत. ह्या अंड्यांना मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने असे काप मारून घ्यायचे आहेत. अंड्यांना असे काप मारून घेतल्यामुळे मसाले ह्या अंड्यांमध्ये आतपर्यंत मुरल्या जातात. त्यामुळे बिर्याणीचा फ्लेवर पण खूप छान लागतो. ही अंडी आता आपण मॅरिनेट करून घेऊयात. त्यासाठी यामध्ये पाव चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून या अंड्यांना व्यवस्थित कोट करून घेऊयात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. हे बघा, हात न लावताच ह्या अंड्यांना मसाले मस्त कोट झालेले आहेत. आता ही अंडी 5 मिनिटे बाजूला ठेवूयात. आता बिर्याणीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कुकर ठेवूयात. आता कुकरमध्ये 2 पळ्या तेल टाकूयात आणि 2 पळ्या तेलांमध्येच आपली अंडा बिर्याणी बनून तयार होणार आहे. हे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ देऊयात. आता बिर्याणी म्हटलं तर बरिस्ता तर लागणारच आहे. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे लांबसर कापून घेतले आहेत. तेल चांगलं गरम झाल्यावर हा कापून घेतलेला कांदा या तेलामध्ये टाकूयात. हा बरिस्ता बनवताना तेलाचा ताव मात्र कडकडीत गरम असला पाहिजे. सुरुवातीला 2 मिनिटे आणि नंतरचे 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवर हा कांदा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. हा कांदा बघा मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून झालेला आहे. हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवूयात. आता ज्या तेलामध्ये आपण बरिस्ता तळून घेतला होता, त्याच उरलेल्या तेलामध्ये आपण मॅरिनेट केलेली अंडी टाकूयात आणि कुकरला असं गोल गोल फिरवत 3 ते 4 मिनिटे मध्यम गॅसवर ही अंडी तळून घेऊयात. अंडी बघा व्यवस्थित तळून झालेली आहेत. ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता ह्या तेलामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत 2 तमालपत्रे, अर्धा चमचा शहाजिरे, 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची, 1-2 हिरव्या वेलची, 5 ते 6 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा. हे सर्व मसाले या तेलामध्ये टाकून मिनिटभर परतवून घेऊयात. जर तुमच्याकडे यामधला एखादा खडे मसाला जर नसला तर काही हरकत नाही. आणि जर तुमच्याकडे कुठलेच खडे मसाले जर नसतील तर तुम्ही काय टाकू शकता त्यासाठी मी पुढे सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. खडे मसाले मिनिटभर परतवून झाल्यावर यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकूयात आणि मिनिटभर परतवून घेऊयात. कांदा परतवून झाल्यावर यामध्ये 1 चमचा गच्च भरून ताजी बनवून घेतलेली आलं लसूणची पेस्ट टाकूयात आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा लांबसर कापून यामध्ये टाकूयात आणि परतवून घेऊयात. जर तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट ताजी बनवलेली नसेल तर सोलून घेतलेल्या 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये टाकून बारीक कुटून घ्यायचा आणि मस्त ताजी आलं लसूणची पेस्ट बनवून बिर्याणीमध्ये टाकायची. इथे बघा कांदा, मिरची आणि आलं लसूणची पेस्ट मी 1-2 मिनिटे मंद गॅसवर मस्त परतवून घेतली आहे आणि इतका मस्त सुवास घरामध्ये दरवळतोय की आताच अशी बिर्याणी खावीशी वाटत आहे. यामध्ये आता काही बेसिक मसाले आपण ॲड करून घेऊयात. मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचा आहे 1 चमचा घरगुती लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून लो फ्लेमवर हे सर्व मसाले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत.
आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे खडे मसाले नसतील, तर तुम्ही इथे 1 चमचा बिर्याणी मसाल्याऐवजी 2 चमचे बिर्याणी मसाला यामध्ये टाकू शकता. जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल, तर घरगुती जो आपला गरम मसाला असतो, तो गरम मसाला 2 चमचे यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मसाले परतवून झाल्यावर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतला आहे. तर ही टोमॅटोची पेस्ट यामध्ये टाकूयात आणि परतवून घेऊयात. टोमॅटोच्या पेस्टऐवजी तुम्ही टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला तरीही चालेल. टोमॅटोची पेस्ट परतवून घेतल्यानंतर मिनिटभराने यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि परतवून घेऊयात. इथे बघा मसाल्यांना मस्त तेल सुटलेलं आहे. मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतवून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम लो करून इथे 2 ते 3 चमचे फेटून घेतलेलं दही टाकायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. असं दही बिर्याणीमध्ये टाकल्यामुळे बिर्याणीची चव मस्त चटपटीत अशी तयार होते. हे मसाले आता आणखी आपल्याला तेल सुटेपर्यंत 1-2 मिनिटे परतवून घ्यायचे आहेत. इथे बघा मसाल्यांना मस्त तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण जो आधी तांदूळ भिजवून घेतला होता, त्या तांदूळातील पाणी निथळून घेऊयात आणि तो भिजवलेला तांदूळ यामध्ये टाकूयात आणि मिक्स करूयात. असा भिजवलेला तांदूळ बिर्याणीमध्ये टाकल्यामुळे बिर्याणी लवकर शिजते आणि बिर्याणीमधील तांदूळ सुद्धा मस्त फुलतो. ही बिर्याणी बनवायला इतकी सोपी आहे की घरातील पुरुष मंडळी आणि बॅचलर सुद्धा ही बिर्याणी आरामात बनवू शकतात. आता इथे बघा 2-3 मिनिटे हा तांदूळ मी मसाल्यांसोबत मस्त परतवून घेतलेला आहे. मस्त मसाले ह्या सर्व तांदूळांना छान लागलेले आहेत. तांदूळ असा मसाल्यांसोबत परतवून घेतल्यामुळे बिर्याणी पण सुटसुटीत अशी तयार होते. आता इथे बघा तांदूळ व्यवस्थित परतवून झालेला आहे. या स्टेजला यामध्ये आता आपण पाणी टाकूयात. आता इथे आपण 1.5 कप तांदूळ घेतला होता, तर त्यासाठी इथे आपल्याला 2 कप पाणी टाकायचे आहे. जर तुम्हाला अगदीच सुटसुटीत बिर्याणी पाहिजे असेल, तर तुम्ही 1.5 कप तांदूळासाठी 1.5 कप पाणी सुद्धा यामध्ये टाकू शकता. इथे मी 2 कप पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स केल्यावर यावर आपण आधी जी अंडी तळून घेतली होती, ती अंडी यावर ठेवूयात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. त्यानंतर यावर आपण जो बरिस्ता बनवून घेतला होता, तो थोडा बरिस्ता यावर टाकूयात आणि थोडी बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यावर टाकूयात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. आता कुकरला झाकण लावूयात आणि मध्यम गॅसवर या कुकरला 2 शिट्या काढून घेऊयात. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, नाहीतर बिर्याणी तळाला चिकटू शकते किंवा करपू शकते. आता इथे मी कुकरला 2 शिट्या काढून घेतल्या आहेत. हा कुकर आता आपण थंड होऊ देऊयात. कुकर बघा व्यवस्थित थंड झालेला आहे. आता कुकरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत अशी अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. आणि कुकरचं झाकण उघडताच मस्त सगळ्या घरामध्ये या बिर्याणीचा घमघमाट असं सुटलेला आहे. अगदी घरगुती मसाल्यांमध्ये ही चमचमीत अशी अंडा बिर्याणी बनवून तयार झाली आहे. आता ह्या बिर्याणीवर आपण बनवून घेतलेला बरिस्ता, बारीक चिरून घेतलेला पुदिना आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यावर टाकूयात आणि बिर्याणी सर्व्ह करूयात. बिर्याणी तयार झाल्यानंतर बरिस्ता यावर टाकल्यामुळे मस्त खाताना बरिस्ता असा कुरकुरीत लागतो. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बिर्याणी बनवत असाल, तर पहिल्याच प्रयत्नात ही बिर्याणी मस्त बनवून अशी तयार होते. ही बिर्याणी 2 ते 3 लोकांना खाण्यासाठी आरामात पुरते. तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही चमचमीत अंडा बिर्याणी तुम्ही नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.